B.Ed 2024-25ची ॲडमिशन प्रोसेस सुरू झालेली आहे. साईटसुद्धा उपलब्ध झाली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना फॉर्म फिल करायचा आहे त्यांनी डॉक्युमेंट रेडी करून ठेवा, कारण आता संपूर्ण टाईम टेबल साईटवर उपलब्ध करून दिलेला आहे आणि तुम्हाला फक्त आणि फक्त 7 दिवस मिळणार आहे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि तुम्हाला कॅपराऊंडचा फॉर्म फिल करण्यासाठी. तर डॉक्युमेंटमध्ये जर कमी असेल तर तुम्ही रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करू शकणार नाही आहे. त्यामुळे डॉक्युमेंट्स रेडी ठेवा. व्हॅलिडिटीसुद्धा तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये लागणार आहे. संपूर्ण मार्कशीट फर्स्ट सेम सेकंड सेम अशा संपूर्ण मार्कशीट तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये लागणार आहे. कन्व्हर्सेशन सर्टिफिकेटसुद्धा लागणार आहेत, ते सुद्धा तुम्हाला साईटवरच उपलब्ध करून दिलेलं आहे. त्याची प्रिंट काढून तुम्ही त्या सर्टिफिकेट फिल करून डॉक्युमेंटसोबत अपलोड करू शकता. B.Edसाठी संपूर्ण टाईम टेबल उपलब्ध करून दिलेलं आहे. बघा 11 जुलै 2024ला टाईम टेबल उपलब्ध करून दिलेलं आहे. कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन कधी करू शकतात? 13/7/2024 म्हणजे उद्यापासून कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन सुरू होणार आहे आणि 20/7/2024 फक्त आणि फक्त 7 दिवसामध्ये तुम्हाला रजिस्ट्रेशन प्रोसेस कंप्लीट करायची आहे. 20 तारखेपर्यंत तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता आणि त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि 26 तारखेला तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट लागणार आहे. तर अशा प्रकारे हा टाईम टेबल उपलब्ध करून दिलेला आहे. तर ज्या विद्यार्थ्यांना B.Edसाठी प्रवेश घ्यायचा आहे त्यांनी उद्यापासून आपले रजिस्ट्रेशन करू शकतात. तर लवकरात लवकर आपले रजिस्ट्रेशन करून घ्यावे व डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करून घ्यावे, कारण 7 दिवस ह्या टाईम पिरियड खूप कमी आहे. आणि B.Edबद्दल जेही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.